वलांडीत पहिल्यांदाच तबलिगी उमुमी इज्तेमाचे आयोजन, 15,000 भाविकांसाठी भव्य व्यवस्था। वलांडी येथे दिनांक 7 व 8 जानेवारी 2026 रोजी बुधवार व गुरुवार या 2 दिवशी पहिल्यांदाच तबलिगी उमुमी इज्तेमा आयोजित करण्यात आला असून या 2 दिवसीय धार्मिक संमेलनासाठी व्यापक तयारी अंतिम टप्प्यात आहे। देवणी तालुक्यासह वलांडी, गुरनाळ, मोघा, उदगीर, पंचक्की, मुसानगर तसेच कर्नाटक सीमा भागातून हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत। निलंगा उदगीर या राज्यमार्ग रोड लगत असलेल्या उस्मानिया कॉलनी येथील 8 व 9 एकर जागेवर हा इज्तेमा होत असून एकूण 12 ते 13 एकर क्षेत्रात भव्य मांडणी करण्यात आली आहे। 35,000 स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात आला असून एकाच वेळी 15 ते 20,000 भाविक बसू शकतील अशी सोय आहे। भाविकांसाठी 100 वजूखाने, 40 स्वच्छतागृहे, 20 शौचालये, 5 बाथरूम्स तसेच मुबलक पाणी व वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडत आहे। या इज्तिमासाठी 200 ते 400 स्वयंसेवक रात्रंदिवस श्रमदान करत असून अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य व साहित्य स्वरूपात मदत केली आहे। इज्तिमामध्ये शिस्त, साधेपणा, बंधुता व एकात्मतेचा संदेश दिला जातो। दिनांक 8 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता दुआने इज्तिमाची सांगता होणार असून त्यानंतर काही जमाती धार्मिक दौऱ्यास रवाना होणार आहेत। शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीकडून सतत आढावा घेतला जात आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।